मॅनेजरला सिक लीवचा मेसेज टाकून भावना पोहोचली आहे रत्नागिरीला. चिल, घाबरू नका. मी डाकू जरी दिसत असले तरी पण मी खूप क्यूट आहे. इथे येऊन मी पहिल्यांदाच बाईक शिकले. कुठलाही अपघात झाला नाही, माझा ॲक्सिडेंट झाला नाही, याचा अर्थ मला खरं बऱ्यापैकी चांगली बाईक चालवता येते. इथे येऊन एक विंटेज वाईब आली आहे मला. चलो चलो. हॅलो गाईज, भावना पोहोचल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर बऱ्याच टाईम पिरियडने आपल्या यूट्यूबला व्हिडिओ येतो आहे, पण खरंच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर आतमध्ये खरं सांगते तर व्हिडिओ करायची परमिशन नव्हती, तसं पण मला बाहेर काढलेलं आहे, पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ करते. तर थिबा हा एक म्यानमारमधला राजा होता. पूर्ण व्हिडिओ बघता बघता तुम्हाला त्यांचा इतिहास नक्की कळेल. जर रत्नागिरीला येणार असाल आणि जर तुम्हाला एक अस्थेटिक प्लेसच्या शोधात असाल तर थिबा पॅलेस ही तुमच्या यादीत बसलंच पाहिजे. इमारत बघितली, भव्य आणि आकर्षक, खूप सुंदर आर्किटेक्चर. तुम्ही जर आर्किटेक्चरला असाल तर नक्कीच या वास्तूचा अभ्यास करायला तुम्ही इथे या. तर अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा आम्ही तिथल्या रत्नागिरीतल्या लोकल लोकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की बर्मामध्ये राजांना नट नावाचे स्पिरिट देवता रक्षण करत असतात असा विश्वास होता. तर पॅलेसच्या परिसरात रात्री एक मंद अगरबत्तीचा वास यायचा, कोणीतरी चालल्याचा आवाज ऐकू यायचा आणि पॅलेसच्या आजूबाजूची हवा असामान्यपणे थंड व्हायची. त्यांचं मत आहे की थिबा राजाच्या पूर्वजांचे आत्मे त्यांचं रक्षण करत होते. तर ह्यातल्या किती गोष्टी खऱ्या आहेत, किती गोष्टी खोट्या आहेत ह्या मला माहिती नाही, पण तुम्हालाही अशा काही स्थानिक गोष्टी माहिती असतील तर तुम्ही प्लीज कमेंटच्याद्वारे मला कळवा. तर हा म्युझियमचा आतला भाग आहे. इकडे बऱ्याच कोरीव काम केलेल्या दगडी मूर्त्या आहेत आणि मी जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा मला कळालं की जे हे कोरीव काम आहे त्यातून एक स्टोरीज सांगण्याचा प्रयत्न पूर्वीच्या लोकांनी केला असेल. ह्या बऱ्याच जुन्या आहेत. हा खलबत्ता आहे. तांब्याचं भांड आहे. कुडाळच्या इकडनं आलंय. कॉपर. ह्या खोलीत आल्याने असं वाटलं की 100 वर्ष आधीच्या काळात गेले. इथे जे खुर्च्या पलंग तुम्हाला दिसत आहेत ते एकेकाळी थिबा राजा स्वतः वापरत होता. ह्या वस्तू त्या काळातील भारतातील ब्रिटिश कलेक्टरने आपल्या हाताने बनवून दिल्या होत्या, म्हणून म्युझियममध्ये त्या वस्तू बघताना लोक प्रत्यक्षात राजाने स्पर्श केलेल्या वस्तूंच्या अगदी जवळ असतात. या कोपऱ्यात राजाचा एक माहितीपट ठेवलेला आहे आणि त्यावर त्याचा इतिहास सविस्तरपणे लिहिलेला आहे. थिबा पॅलेस सोमवारी बंद असतो 10 ते 1 आणि दुपारी 1:30 ते किती थांब जरा. हा आहे पॅलेसच्या बाहेरचा परिसर. अत्यंत शांत. एक हलकी समुद्राची गाज तुमच्या कानावर पडते. शहरापासून बाहेर येत असाल तर खूप छान असा तुमचा अनुभव असेल. इकडे एक मोठं कडुनिंबाचं झाड आहे. थिबा राजा जेव्हा पकडला गेला होता त्याने त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला कोहिनूरसारखी मौल्यवान मोनार्की शिक्का रॉयल सील दिली होती. सम्राट जरी कैदेत गेला तरी राजघराण्याची ओळख जिवंत राहावी म्हणून हा शिक्का आजही कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. जेव्हा थिबा राजा भारतात आला होता त्याच्याकडे निळा कलरचे नीलम, रुबी, सोन्याचे दागिने, हत्तीदाताचे ब्रेसलेट अशा अनेक प्रकारच्या मौल्यवान गोष्टी होत्या, पण 30 वर्षात त्यापैकी अनेक गोष्टी रहस्यमयी गायब झाल्या. वर्षांनी मी चांगला मराठी शब्द बोललो. कडुनिंब. शेवट झालाय ट्रिपचा गणपतीपुळ्यामध्ये. मात्र 150 रुपये देऊन मी खूप जीवाची मजा करून घेतलं या बाईकवर. मी काही एक कंट्रोल देत नव्हती. जो माणूस माझ्या इथे बसलेला फुल स्पीडमध्ये मी बाईक चालवली आहे. तुम्ही पण येणार असाल तर ही एक ॲक्टिव्हिटी म्हणून करायला खूप छान गोष्ट आहे. थँक्यू. भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.